पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये चहाचा स्टॉल चालवत असलेला आणि सीए झालेला सोमनाथ गिराम याची यशोगाथा आपण सर्वांनीच पाहिली। त्याची हीच मेहनत पाहता राज्य सरकारने सोमनाथला कमवा आणि शिका या योजनेचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलं। मात्र इतर सरकारी घोषणांप्रमाणेच ही देखील फक्त घोषणाच राहिली। आजपर्यंत सोमनाथला शिक्षण विभागाने कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं नाही। त्यामुळे आजही सीए झालेला सोमनाथ आपल्या स्टॉलवरती चहा विकण्यास पसंत करतो। आजही सोमनाथ सकाळ आणि संध्याकाळ 2-2 तास चहाच्या स्टॉलवरती काम करतो। त्यामुळे सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीचा प्रत्यय सोमनाथला आलाय। पुण्याच्या सदाशिव पेठेत चहाचा स्टॉल चालवणारा सोमनाथ गिराम सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। त्यानंतर सोमनाथचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं। राज्याकडून कमवा आणि शिका योजनेसाठी त्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही घोषित करण्यात आलं। आज सोमनाथला सीए होऊन जवळपास 5 ते 6 महिने झालेले आहेत। तरीही सोमनाथनी सदाशिव पेठेतील त्याचा चहाचा स्टॉल सुरू ठेवलाय आणि लोकांची गर्दीही त्याच्या स्टॉलवरती चहा पिण्यासाठी कायम आहे। काय सोमनाथराव, नमस्कार। सीए झालात हो, तरी तुम्ही चहाचा हा ठेला तुमचा स्टॉल सुरूच ठेवलाय? हा सध्याला तरी चालू ठेवलाय अजून, कारण सध्याला गरज आहे पैशाची। आता तुम्ही सीएचा अभ्यास करत होतात त्यावेळी तुम्हाला खर्चासाठी या ठिकाणी चहाचा स्टॉल चालवावा लागला। आता तुम्ही सीए झालेला, तर मग कसं मॅनेज करता तुम्ही? आता सध्याला मी एक मुलगा ठेवलाय कामाला, तो सगळं माझं बघतो आणि मी आपलं एक कसं आहे एन्जॉयमेंट म्हणून सकाळी 7 ते 8 येतो आणि संध्याकाळी एक 4-4:30 वाजता येतो। थोडंफार एक त्याला मुलाला एकट्याला मॅनेज होत नसल्यामुळे थोडी मदत म्हणून मी येतो, कारण आता सीएची प्रॅक्टिस पण सोबत चालू आहे। म्हणजे दिवसा तुम्ही सीएची प्रॅक्टिस करता आणि सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी या चहाच्या स्टॉलवरती येता? हो, अगदी बरोबर। कोणताही कमीपणा वाटत नाही तुम्हाला? मला असं म्हणायचं की कोणत्याही कामाला कमी लेखलं नाही पाहिजे, प्रत्येक काम हे एक महत्वाचं असतं। आणि अजून एक सांगायचं म्हणजे ज्या कामाने आपल्याला मोठे केले त्या कामाला आयुष्यामध्ये कधी विसरायला नाही पाहिजे। दुसरी एक गोष्ट की सोमनाथ गिराम यांना त्याच वेळी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच राज्याच्या कमवा आणि शिका योजनेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलं होतं। पुढे काय झालं त्याचं? त्याचा GR निघालेला आहे, आपल्या गव्हर्नमेंटने त्याची मान्यता दिलेली, पण त्याच्यामध्ये मानधन वगैरे काही नाही। आता कसं आहे एवढं मोठं माझी एवढी परिस्थिती आर्थिक परिस्थिती अशी नाहीये की बाबा मी माझी सीएची प्रॅक्टिस कॉम्प्रोमाइज करून पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार। अजूनपर्यंत कुठल्याही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीवाल्याने काही फोन केलेला नाही। तुम्ही सीएचंही काम करताय आणि सीए मध्ये तुमचा जम बसेल हळूहळू, आणि हे पण म्हणजे याच्यातून मिळणार दोन्हीपैकी कोणत्या व्यवसायातून उत्पन्न मिळतंय जास्त? सध्याला सीएची प्रॅक्टिस सेट व्हायची। नरेंद्र मोदींपासून तुम्ही प्रेरणा घेतली असं सांगितलं। नरेंद्र मोदी चहावाला होते, त्यानंतर राजकारणात गेले। तुमचा काही तसा विचार आहे का आता तरी? फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपल्याला चान्स लागला तर नक्कीच आपण राजकारणात घुसणार आहे। अच्छा, म्हणजे नाही म्हणजे संधी मिळाली तर? प्रश्नच येत नाही, संधी मिळाली तर आपण उतरणार म्हणजे उतरणार। अच्छा, संधीचं सोनं करायची आपल्याला सवयच आहे। पक्ष वगैरे ठरलाय का? असं अजून तरी काही नक्की नाही, जिकडे गुलाल होतं तिकडे चांगलं। सीए आहे हा, हे तुम्हाला कधी माहित झालं की आधीपासूनच? 1 महिना झालं माहिती झालेले, आणि आम्ही दररोज 4-5 वाजता इथं असतोच, म्हणजे आमचा चहा कट्टाच आहे हा। चहाची टेस्ट चांगली आहे आणि सोमासारखा सीए चहा द्यायला म्हटलं। सोमनाथनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं तो सांगतो। तर आता इथे येणारे काही विद्यार्थी त्याच्याकडून प्रेरणा घेतात। प्रश्न फक्त एवढाच आहे की ज्या राज्य सरकारने त्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर केलं त्या राज्य सरकारकडून मात्र पुढे सोमनाथची ही कहाणी, सोमनाथचं हे यश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी काहीही होताना दिसत नाही। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।